श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही मी वंदन करते. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनावरती आपली चिंतनमाला चालू आहे. त्यातील हे पुढचे पुष्प 10 एप्रिलचे प्रवचन, सर्वस्वी राहावे रामास अर्पण. संध्याकाळची वेळ होती. फिरत फिरत चालले होते आणि एका मंदिरापाशी थांबले. आरतीचे बोल कानावर पडत होते. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट, साधु जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. तन मन धन सब है, सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. काय सुंदर भाव आहेत ना या आरतीमध्ये. परमेश्वरानेच सर्व दिलेलं आहे, ते त्याचे त्याला अर्पण करायचे. माझं काहीच नाही, सर्व काही तुला अर्पण. पण असं नुसतंच म्हणायचं का? तर नाही. हे जेव्हा आचरणात येतं तेव्हाच परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो. एक गोष्ट आपण ऐकूया. एकदा गोपींनी एका कीर्तनात ऐकलं की कृष्ण कृष्ण म्हटल्याने भवसागर पार करता येतो. गोपींच्या मनात कृष्णप्रेम, भक्तिभाव आहेच. तेव्हा कृष्ण कृष्ण म्हणत त्या चालत निघाल्या असता यमुनेवरही चालत चालत त्या जाऊ शकल्या आणि यमुना पार करू शकल्या. त्या कीर्तनकार भटजींना, गुरुजींना जेव्हा हे कळालं तेव्हा तेही गोपींबरोबर निघाले. यमुनाकाठी येताच त्यांनी मात्र धोतर वर धरले आणि पाण्यावर पाय ठेवताच ते बुडाले. गोपी मात्र चालत होत्या. त्यांना पडलेलं पाहून गोपी परत आल्या. त्यावर गुरुजींनी विचारलं, तुम्ही कशा काय चालत जाऊ शकता? त्यावर गोपी म्हणाल्या, आम्ही आमचं सर्व कृष्णाला अर्पण केल्यामुळे कृष्णच आम्हाला घेऊन जातो. पण तुम्ही धोतर भिजेल म्हणून वर धरून ठेवलेत, म्हणून तुम्ही बुडालात. म्हणजेच काय? तर आपलं सर्वस्व म्हणजे आपला स्व परमेश्वराला, श्रीरामाला अर्पण केला असता भवपार होता येतं. म्हणजेच आपल्या मीचं मरण व्हायला हवे. श्री महाराज म्हणतात तसे मी नाही तूच आहेस ही अवस्था झाली की तो समर्पणाचा भाव झाला. एकदा अर्पण केल्यानंतर मी अर्पण केलं हे पण विसरून जाता आलं पाहिजे. म्हणून श्री महाराज म्हणत आहेत, सर्वस्वी राहावे रामास अर्पण. आता आधी आपण प्रवचन बघूया आणि मग चिंतनाकडे वळूया. सर्वस्वी राहावे रामास अर्पण. आता ऐका माझे वचन, मनाने भावे रामार्पण. माझे नाते गोते एक राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण. अनन्य भावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती. रामा आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य शरण. सुखदुःखाचा दाता, सत्य नाही तुझ्या आता. जाणीवेने जैसे घ्यावे, तैसे मनाने सुखदुःख भोगावे. मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान. सर्वस्वी राहावे रामास अर्पण.
हाच उपाय सांगती साधू सज्जन. रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती. प्रयत्ने विण राहो नये, फळाची आशा ठेवू नये. भगवंताला विसरू नये, कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे. प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. जे जे घडेल काही, ते ते राम इच्छेने पाही. असा करावा संसार, परी असावे खबरदार. त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. थोर भाग्य उदया आले, राम राय घरी आले. आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन. न दुजाचा दोष पहावा, त्याचा आपणा पाशीच ठेवा. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला. शरण गेला रामचरणी, त्याला नाही दुजी हानी. अखंड करावे नामस्मरण, नीती धर्माचे असावे आचरण. बायको मुले लहान थोर, यांनी न सोडावा रघुवीर. काळ फार कठीण आला, बुद्धी भेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण न जाऊ द्यावा क्षण. चालले तसेच चालावे, राम ठेवील तसे असावे. माझा राम जोडला, हे जाणले ज्याने, त्याला न उरले करणे. राम ठेवील ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल, ते तो करील. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास. त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे. जो करी राम पदांबुज चिंतन, तयास नाही यमाचे बंधन. संतांची सेवा केली, महद्भाग्य घरी आले. एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण, तोच खरा धन्य धन्य. संतांचे मर्जीने वागल्यास, कल्याण होईल खास. बोधवाक्य अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. चिंतनाकडे वळूया. मनाने व्हावे रामार्पण. इब्राहिम नावाचा एक बादशाह होता. तो चांगला साधकही होता बरं. एकदा त्याने एक गुलाम विकत घेतला आणि आपल्या उदार स्वभावाला अनुसरून त्याने गुलामाला विचारले, अरे तुझं नाव काय? गुलाम म्हणाला, ज्या नावाने आपण हाक माराल ते माझे नाव. बादशाह म्हणाला, तू काय खाशील? गुलाम म्हणाला, आपण द्याल ते. बादशाह म्हणाला, तू कोणचे कपडे घालशील? गुलाम म्हणाला, आपण सांगाल ते. बादशाह म्हणाला, अरे पण तुझी काय इच्छा आहे? गुलाम म्हणाला, महाराज, दासाला स्वतःची इच्छा कुठली बरे? बादशहा सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याला म्हणाला, तू माझा गुरु आहेस. भगवंताचा दास कसे बनावे हे तू मला शिकवलेस. जो भगवंताचा अनन्य भावे होऊन जातो, त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते. आपला देह व मन त्याला अर्पण करावे. जे घडेल ते परमेश्वराच्या इच्छेने घडते, ही श्रद्धा ठेवून समाधानाने सर्व काही स्वीकारावे. प्रत्येक गोष्टीत भगवंताचा हात आहे असा भाव ठेवल्यास मनाचे खेळ थांबतात. वासना ईश्वराचरणी अर्पण होतात. हे सर्व देहाने कोणतेही काम चालू असले तरी मनात चिंतन चालू ठेवून अर्पण भाव आपल्याला जोपासता येतो. आपल्या मनात चालणाऱ्या व्यावहारिक प्रापंचिक गोष्टींच्या चिंतनामुळे मनात निर्माण होणारी काळजी, चिंता आणि मग त्यातून निर्माण होणारा काम, क्रोध, विकार ह्यामुळे मनाचे समाधान
ढवळून निघत असते. मन अशांत अस्थिर राहते. मनाच्या ह्या प्रवृत्ती थांबल्या की निर्वृत्ती साधते. म्हणून आपल्या इच्छा आकांक्षासहित मन श्रीरामाचरणी अर्पण करावे. त्यासाठी नामस्मरणातून त्याचे चिंतन करीत जावे. म्हणजेच त्याच्या गुणांचे चिंतन मनात चालू ठेवल्यास ते गुण आपल्या मनामध्ये उतरू लागतात. रामा आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य शरण. प्रपंच हा वाहत राहणाऱ्या नदीसारखा आहे. प्रवाह पतिताला वाहतच जावे लागते. परंतु कधी ना कधी निवृत्तीच्या काठावर यायला शिकायला हवे ना, जमवायला हवे आणि आल्यावर तिथे स्थिर राहता यायला हवे. त्यासाठीच मन रामार्पण करायला हवे. जेव्हा अशा निवृत्तीच्या काठावर जीव येऊन स्थिरावतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की आजपर्यंत मी अमुक करतो तमुक करतो ह्या कर्तेपणातून सुखापेक्षा जास्त दुःखच उपभोगलं. राम करता हा भाव मनात स्थिर झाल्यावर काळजी चिंता न उरल्याने समाधानाची प्राप्ती व्हायला लागते. प्रपंच प्रवाहात इच्छा आकांक्षांचे हात मारत पोहताना झालेली दमछाक, त्यातून ईश्वर चरणी घेतलेली शरणागती ह्यामुळेच जीव निवृत्ती काठावर आणला जातो. हीच परमेश्वराची सद्गुरूंची त्याच्यावर झालेली कृपा असते. म्हणून तो जीव म्हणतो, रामा आता करणे नाही उरले जाण. नामस्मरण करीत जरी प्रपंचाचे काम करीत राहिला तरी आता सुखदुःखाचे जाळे त्याच्या भोवती वेढून राहूच शकत नाही. जे जे घडते ते रामाच्या इच्छेने घडते व आपल्या हिताचे घडते. ह्या भावनेमुळे श्रद्धेमुळे मन समाधानाच्या सावलीत निवांत विश्रांती घेते. मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान. जोपर्यंत आपण कर्तेपण स्वतःकडे ठेवतो तोपर्यंत अमुक हे असेच व्हायला हवे हा अट्टहास किंवा नाही झाली तर का नाही झाली ह्याचा त्रागा ह्या सर्वांपायी मनाची दमछाक होत असते. पण मी करता नसून राम करता म्हटलं की एखादी गोष्ट झाली आणि न झाली दोन्ही रामाची इच्छा म्हणून मन शांत राहतं. केलेल्या गोष्टीबद्दल कोणी काही म्हटलं तरी त्याचं सुख आपण का भोगायचं? ते तर रामाचं कौतुक आहे ना. ह्या भावनेतून सुखदुःखाच्या पार गेल्यामुळे मनाचे समाधान वाढत जाते आणि मनाची शक्ती टिकून राहते. वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणं. तसं पाहिलं तर संतही आपल्यासारखेच असतात ना. म्हणजे त्यांना देह आहे, मन आहे, प्रपंचही आहे. प्रपंचातले चढउतार पण आहेत. मग ते शांत कसे राहू शकतात ह्याचा विचार केला तर सर्वसामान्य मनुष्य हा देह भावनेने जगत असतो. आपल्या वासना पूर्ण झाल्या तरच समाधान सुख मिळेल ह्या विचाराने तो कर्म करीत राहतो. त्यासाठी पैसा हवा म्हणून त्या पैशाच्या पाठी धावत राहतो. पण सुख मिळेलच ह्याची खात्री नाही. कारण एका वासनेत दुसऱ्या वासनेचं बीज असतं असं श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात. वासनापूर्तीसाठी जीव काहीही धडपड करायला तयार असतो. विकारांच्या अधीन होऊन कर्म करतो. ही झाली देहबुद्धी किंवा देहभाव. परंतु संतांना स्वस्वरूप कळलेले असते. सच्चिदानंद परमात्मा हेच आपले खरे स्वरूप आहे. तोच आपल्या अंतर्यामी आहे. आपण त्याचे अंश आहोत आणि त्या सच्चिदानंदाची प्राप्ती हे मानवजन्माचे परमकर्तव्य आहे. आणि ती प्राप्ती झाली तरच
मन समाधानी आणि जीवही समाधानी होतो हे संतांना पूर्णपणे ज्ञात आहे. स्वस्वरूपात म्हणजे आत्मचिंतनात राहणारे संत मनाने रामाला अर्पण झालेले असतात. देहभाव जळून गेलेला असतो. त्यामुळे मी देह ह्या भावनेच्या पलीकडे जाऊन ते आत्मानंदात राहत असतात आणि सर्वसामान्य जीवाला हा आत्मानंद मिळावा ह्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. न द्विजाचा दोष पाहावा, त्याचा आपणाशीच ठेवा. प्रत्येकच माणसात काही ना काही गुणदोष असतातच. सर्वसामान्य माणसाचे गुणापेक्षा दुसऱ्याच्या दोषांकडेच लक्ष जाते. सर्व संतांचे हे सांगणे आहे की दुसऱ्याच्या दोषांकडे जो पाहतो त्याच्यामध्ये तो दोष बीजरूपाने असतोच. आपल्यातील दोष पाहण्यापेक्षा गुणांकडे पाहिले असता आपल्यातीलही गुणांचे संवर्धन होते. त्यासाठीच परमेश्वराच्या गुणांचे चिंतन करीत राहावे. काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला. कलियुगात पुढे काय घडेल हे आपल्या सद्ग्रंथातून संतांनी सांगितलेच आहे आणि त्याप्रमाणे गोष्टी घडताना आपल्याला दिसून पण येत आहेत. श्री महाराजही आपल्या प्रवचनातून सांगत असत, कली खूप मातेल, महागाई वाढेल, अनिती वाढेल, लोकांना भगवंताचा विसर पडेल, माणसं स्वार्थी होतील, पुस्तकी ज्ञानाचा खूप प्रसार वाढत जाईल, आचार धर्म लयाला जायला लागेल, पुढे माणसाची बुद्धीच भ्रष्ट होऊन जाईल. पुढारीपणाने वागणारी माणसे लोकांना भलत्याच मार्गाने नेतील. ह्या सर्व गोष्टी होत राहिल्या तरी परमार्थ ज्याला साधायचा आहे त्याने नामाला घट्ट धरून राहायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीची विपरीत चिकित्सा करून बुद्धिभेद केला जाईल. असे सूक्ष्म आघात झेलायला सूक्ष्म अस्त्र हवे, ते म्हणजे रामनाम आहे. नामात राहणे हेच खरे जगणे आहे हे लक्षात ठेवून नामात राहावे हेच महाराज सांगत असत. जो करी राम पदांबुज चिंतन, तयास नाही यमाचे बंधन. आपल्या आयुष्यात सदाचरणाला खूप महत्त्व आहे. ते नेमकं कसं असावं हे समजण्यासाठी एक आदर्श आपल्यासमोर हवा. तो आदर्श मर्यादा पुरुषोत्तम समजल्या जाणाऱ्या श्रीरामांसारखाच असावा. त्यासाठी त्यांच्या चरणकमलांचं चिंतन म्हणजेच नुसतं पादुकांचं पूजन हा अर्थ महाराजांना अभिप्रेत नसून ज्या आचरणाच्या, ज्या गुणांच्या पायावर श्रीराम उभे आहेत त्या गुणांचं चिंतन करून ते आपल्या आचरणात आणणे ही खरी श्रीरामाची पूजा आहे. म्हणून मन त्याच्या चरणी अर्पण करावे असे संत म्हणतात. म्हणजेच आपले मन त्या श्रीरामाच्या मनाशी जोडले गेले तर त्याचे गुण आपल्यात येतील. देहबुद्धीमुळे निर्माण होणाऱ्या वासनांचा क्षय झाल्यामुळे अंतकाळी फक्त भगवंताचीच वासना मनात राहील. अंतकाळी ज्याला भगवंताचे स्मरण राहील त्याला यमाचे बंधन राहत नाही. भगवंताचे पार्षद त्या जीवाला न्यायला येतात व पुढे परमेश्वर प्राप्तीसाठी, भक्तीसाठी त्या जीवाचा जन्म होऊन जन्म मरण फेरा चुकवता येतो. ह्या प्रवचनाचे सार माणगंगातीरी ह्या पुस्तकामध्ये अभंगरूपाने जे केलं आहे ते आता पाहूया. सर्वस्वी रहावे रामास अर्पण, अनन्य शरण काया वाचा मन, करावे अर्पण रामापायी. करावा प्रयत्न प्रत्येक कर्मात, फलाच्या आशेत राहू नये. संतांचे लक्षण अतिशांत वृत्ती, सर्वच मानती राम इच्छा. निर्भय करावी आपुली हो वृत्ती, जाणून या चित्ती घ्यावा राम. सदा सर्व काळ ध्यास रामाचाच,
बैसल्या ठाईच राम भेटे. रामाचे चिंतन अनन्य शरण, यमाचे बंधन नाही त्यास. बोधवाक्य. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.